महाराजांचा अपमान करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा, महाराजांचा अपमान करणाऱ्या फडणवीसांचा, महाराजांचा अपमान करणाऱ्या गडकरींचा, महाराजांचा अपमान करणाऱ्या भागवतांचा, अरे धीरेंद्र शास्त्रीचं करायचं काय? धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। याचा निषेध राज्यभरात आपल्याला पाहायला मिळतो। त्याचेच पडसाद आता पुण्यात देखील आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आहे। सर काय सांगाल, आंदोलन करते? मी परत एकदा सांगतो, उत्तरेतील पवित्र वेशभूषा घालून जी माजलेली डुकरं भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रामध्ये आणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अवमान करतायत त्याला कुठंतरी आता चाप लागला पाहिजे, हे काँग्रेसचं स्पष्ट म्हणणे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करताय, सत्ता भोगताय, प्रत्येक वेळेला तुमच्या षडयंत्रांनी तुम्ही अपमान करताय आणि हे सगळं करून सुद्धा हसत खेळत राहताय। पहिला मुख्यमंत्र्यांनी आणि गडकरींनी राजीनामा दिला पाहिजे आणि तो धीरेंद्र जो का आहे तो महाराष्ट्राला आला की त्याचा यथोचित सत्कार आम्ही करणार। ती जी सभा झाली जिथे त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, या ठिकाणी मुख्यमंत्री देखील उपस्थित होते, मोहन भागवत होते, काय सांगाल याविषयी? म्हणूनच आम्ही सांगतो, त्या धीरेंद्रला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शून्य प्रकारे माहिती आहे, पण उपस्थित असणारे फडणवीस असतील, गडकरी असतील, मोहन भागवत असतील, यांना तर आयुष्यभर यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे ना। छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव गुरु होते आणि ते राजमाता जिजाऊ होते, अन्यथा कोणी नाही। आणि हे जे पसरवण्याचं काम चाललंय ह्याला जे साक्षीदार होते फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवत यांनी माफी मागितली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे। आता तुमची मागणी काय या संदर्भात? आमची मागणी आहे, गडकरी, फडणवीस, भागवतांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी या महाराष्ट्राचा अवमान केल्याच्या जागी स्पष्टपणे हात जोडून माफी मागितली पाहिजे। ही मागणी पूर्ण न झाली तर पुढची भूमिका काय असणार? पुढचं आंदोलन अजून तीव्र होईल। एकंदरीतच आपण पाहू शकतो, काँग्रेसच्या वतीने आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत अशी मागणी त्यांच्या काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट।